सखी सावली काव्यांजली। काय तू? पण आता मला माझी चूक सुधारायची। विशू त्याचा रस्ता चुकलाय काव्या, त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन योग्य त्या मार्गावर आणायचंय मला। पण मी हे एकटीने नाही करू शकणार। मला तुझी मदत हवी आहे काव्या, करशील का मला मदत? देशील का मला साथ? होय, मी तुमच्या बरोबर आहे। आजपासून मी हे आव्हान घेतलं असं समजू। काय चाललंय तुझं? मावशी, मी प्रीतमसाठी थालीपीठ बनवते, त्याला आवडतात ना। तुला एकदा सांगून कळत नाही का ग? प्रीतम पासून लांब राहा असं किती वेळा सांगितलं तुला, तरी पुन्हा आपलं तेच? तू मुद्दाम करतेयस। अगं प्रीतम आत्ता कुठे जरासा बरा होतोय, तोपर्यंत त्याला हे असलं तेलकट खायला घेऊन पुन्हा आजारी पाडायचंय का? नाही मावशी, तसं नाहीये, पण मी खूप प्रेमाने बनवते प्रीतमसाठी। तुझ्या प्रेमाचा त्रास होईल त्याला। आय एम शुअर तो यातलं काहीही खाणार नाहीये। प्रीतमसाठी हेल्दी ब्रेकफास्ट मी स्वतः बनवे। हे जे काही तू बनवलंस ना ते दे, तुझी काकू, तुझी बहीण त्यांना नेऊन दे। पण मावशी, मी आज अंजली, लवकरात लवकर प्रीतमच्या आठवणीतून तुझी ओळख देखील पुसून जायला हवी। आहा, वा वा वा, काय खमंग वास सुटलाय, बेडरूम पर्यंत आलाय पार। हे थालीपीठ आहे ना, इतका खमंग वास पार बेडरूम पर्यंत आला, म्हणजे याचा अर्थ हे नक्की आईने केलंय। मला सांगा, किचन मध्ये आई थालीपीठ करते का? नाही मावशीने नाही, मीच बनवले। काय सांगताय? तुम्ही बनवलंय? हो। सॉरी, मला कळलं नाही, मला वाटलं आईने केलंय। सुरट दिसतंय। तुम्ही काकूंसाठी नेताय का थालीपीठ? हो, म्हणजे चीटिंग आहे ना पुष्पांजली। म्हणजे काकूंसाठी नेता चांगली गोष्ट आहे, पण घरी बाकीच्यात नाही विचारायचं ना एकदा। बरं जाऊ द्या, कसं लागतं हे बघू जरा मला। प्रीतम, अरे मावशी म्हणाले वाह, काय केलंय, काय हे? मला असं वाटतं जन्मल्यापासून मी थालीपीठ हा प्रकारच कधी खाल्ला नाही आतापर्यंत। काय हे? हो हो, पुष्पांजली दिल जितले यार, जबरदस्त। वाह, एक मिनिट, 1 2 3 4 5 कमी पडणार आहे पुष्पांजली। एक काम करा, त्यांच्यासाठी बनवता ना, मग 2 अजून ऍड करा ना प्लीज माझ्यासाठी। काय झालं, पीठ संपलं? नाही, तसं नाहीये, पण मग करा ना, 2च आहेत प्लीज। याआधी कधी असं बोललो का तुम्हाला? करा ना प्लीज।